करूया। मंत्रिमंडळ बैठकीसाठी मुख्यमंत्री आता दाखल झालेत। शिंदे, भुसे आणि गोगावले मंत्रिमंडळ बैठकीला गैरहजर आहेत। अजित पवार, छगन भुजबळ, पंकजा मुंडे सरनाईक बैठकीसाठी दाखल झालेले आहेत। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी सह्याद्री अतिथीगृहावरती आता पोहोचलेले आहेत आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी हे मंत्री सह्याद्री अतिथीगृहावरती पोहोचण्यास आता सुरुवात झालेली आहे। अजित पवार, पंकजा मुंडे, प्रताप सरनाईक, आदिती तटकरे, हसन मुश्रीफ, माणिकराव कोकाटे, छगन भुजबळ, मंगलप्रभात लोढा हे दाखल झालेत। दरम्यान दादा भुसे आणि भरत गोगावले अजून सुद्धा मंत्रिमंडळ बैठकीला आलेले नाहीयेत। तर मंत्रिमंडळ बैठकीसाठी मुख्यमंत्री आता दाखल झालेले आहेत। एकनाथ शिंदे, भुसे, गोगावले हे मंत्रिमंडळ बैठकीला गैरहजर दिसत आहेत। दरम्यान अजित पवार, छगन भुजबळ, पंकजा मुंडे, सरनाईक आणि हे बैठकीसाठी आता दाखल झालेले आपल्याला बघायला मिळत आहे। अजित मांढरे आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देतात। अजित, खरं तर मंत्रिमंडळाची आज बैठक पार पडते, बरेच लोक गैरहजर दिसतात म्हणजे मुख्यमंत्री आता दाखल झालेत, मात्र एकनाथ शिंदे असतील, भुसे, गोगावले हे गैरहजर। मंत्रिमंडळ बैठकीला सुरुवात झालेली आहे आणि या मंत्रिमंडळ बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री दादा भुसे, मंत्री भरत गोगावले आणि अनेक शिवसेनेचे मंत्री जे आहेत ते गैरहजर आहेत। सह्याद्री अतिथीगृह येथे ही बैठक सुरू आहे आणि या बैठकीला मुख्यमंत्री, भाजपचे सर्व मंत्री पोचलेले आहेत। त्याच पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गटाचे देखील सर्व मंत्री पोचलेले आहेत। मात्र शिवसेनेचे फक्त प्रताप सरनाईक या बैठकीला हजर आहेत। बाकी शिवसेनेचे इतर कोणीही मंत्री या बैठकीला आलेले नाही आहेत। एकनाथ शिंदे हे श्रीनगरला आहेत, त्या ठिकाणी एक महारक्तदान शिबिर आहे त्या आहेत। ही माहिती स्वतः मंत्री भरत गोगावले यांनी दिलेली आहे। भरत गोगावले देखील महाराष्ट्राबाहेर दिल्लीला आहेत। दादा भुसे मात्र नेमके कुठे आहेत याबाबत स्पष्टता नाही आहे। पण या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेच्या महत्त्वाच्या मंत्र्यांनी आजच्या या मंत्रिमंडळ बैठकीला गैरहजर राहणं, यातून शिवसेनेला काही संदेश द्यायचा आहे का, अशा पद्धतीची आता चर्चा सुरू झालेली आहे। कारण का रायगडचं जो झेंडावंदन आहे जिल्हामंत्र्यांच्या हस्ते तो विषय, त्यानंतर नाशिकच्या झेंडावंदनचा विषय, या दोन्ही मुद्द्यांवरून राजकारण जे आता पेटलेलं आपल्याला पाहायला मिळते माहितीच्या अंतर्गत। कारण गेल्या वेळेस ज्यावेळी झेंडावंदन झालं त्यावेळेस आदिती तटकरे यांना रायगडच्या झेंडावंदन करण्याची त्या ठिकाणी दिलं होतं। तर नाशिकचं झेंडावंदन जो आहे तो गिरीश महाजन यांनी केला होता आणि यामुळे यावेळी दादा भुसे यांना नाशिकचं आणि भरत गोगावले यांना रायगडचं झेंडावंदन जे ते त्यांना करू दिलं जाईल, त्यांच्या नावाची घोषणा केली जाईल अशी चर्चा असताना काल जी यादी आली त्या यादीमध्ये दोघांचीही नावं टाकण्यात आली नाही आणि एकनाथ शिंदे हे श्रीनगरला, महाराष्ट्राच्या बाहेर श्रीनगरला महारक्तदान शिबिरला गेलेले आहेत आणि ते देखील आजच्या बैठकीला आलेले नाहीत। यामुळे माहितीमध्ये सगळं आलबेल आहे का यावरून आता जोरदार चर्चा जी आहे ती रंगू लागलेली आहे। विशेष करून मंत्री दादा भुसे आणि भरत गोगावले या दोघांची अनुपस्थिती या बैठकीमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे। निश्चित धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर मंत्री भरत गोगावले आज मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित राहणार नसल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिलेली आहे। दरम्यान झेंडावंदनाच्या मुद्द्यावरून गोगावले नाराज असल्याची चर्चा। यंदा रायगड जिल्ह्यामध्ये मीच झेंडावंदन करणार असा दावा भरत गोगावले यांनी केलेला होता, मात्र आता रायगडमध्ये आदिती तटकरे येत्या 15 ऑगस्टला झेंडावंदन करणार आहेत, त्यामुळे भरत गोगावले नाराज असल्याची चर्चा आहे। माझ्यासोबत भरतशेठ गोगावले आहेत, हे त्यांच्या चर्चा करूया। सर, आपलं स्वागत आहे न्यूज 18 लोकमतमध्ये। सर, आपण दिल्लीत आलेला आहे, काय विशेष? नाही, विशेष काय ना, आमचं आरसीएफच्या संदर्भामध्ये आमचं महेंद्रशेठ दळवी ते आणि आम्ही, कारण त्यांचं जे पी नड्डा साहेबांकडनं त्यांना ते कंपनीच्या कामासाठी काम आहे त्यासाठी ठरवले आहे। रायगडच्या संदर्भात प्रचंड चर्चा सुरू आहे पालकमंत्री संदर्भात। नाही, ठीक आहे ना, ते ज्यावेळेला आम्ही सांगितलं वरिष्ठ जो निर्णय घेतील, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, पण तुमची मागणी होती ना तुम्हाला पालकमंत्री झेंडावंदन व्हावं म्हणून? पालकमंत्री हे आजी आमची मागणी आहे, परंतु जे काय आमचे तिन्ही नेते ठरवतील ते आम्हाला मान्य आहे। पण तुम्हाला वाईट नाही वाटत झेंडावंदन? वाईट काय वाटतं त्याच्यामध्ये? जे काही गोष्टी अशा असतात सबुरी का फल मिठा होत आहे, त्यामुळे अजून थोडे आमची सबुरी नाही, पण झेंडावंदन तुमच्या हस्ते व्हावं अशी अनेकदा मागणी आहे तुमच्या शिवसेनेच्या नेत्याची मागणी आहे, उदय सामंतांची मागणी आहे। हो आहे आणि त्यांचे प्रयत्न चालू आहे, बघूया। पण आता दुसऱ्यांदा झेंडावंदन होतोय, काय वाटतं ते पालकमंत्री होतील? दुसऱ्यांदा झाला नाही, तिसऱ्यांदा झाला। पालकमंत्री हा बाब वेगळा आहे आणि झेंडावंदनची बाब वेगळी। धन्यवाद। हे होते भरतशेठ गोगावले यांनी त्यांनी माझ्याशी चर्चा केलेली आहे। महत्वाचं म्हणजे यामध्ये स्पष्ट म्हटलं झेंडावंदन हा पालकमंत्रीमध्ये हे वेगवेगळं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत न्यूज 18 लोकमत।